मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो आहे मीरा रोडला. प्रतीक जाधव पण आहे आपल्यासोबत बघा. तर आता आम्ही चाललो आहे एका प्रॅक्टिस बघायला दहीहंडीची. मी तुम्हाला सांगतो आता कोणता पथक आहे. आणि आता आम्ही उतरलो. आता आम्ही ऑटो बघतोय, तुम्हाला दाखवतो. तिथे जाऊन आपण त्यांची प्रॅक्टिस वगैरे बघूया आज कसं काय होतं कसं काय नाही दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही इथून ऑटो शोधतोय. पथकाचं नाव आहे राजमुद्रा गोविंदा पथक. आम्ही आता तिकडेच चाललो आहे. तिकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व. आता मीरा रोड स्टेशनला आम्ही आहे इथे. आणि प्रतीक जाधव भाई. आम्ही इथून ऑटो तर पकडली आहे पेनकरपाड्यासाठी. पेनकरपाड्यामध्ये आहे ते गोविंदा पथक. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय. आता आम्ही जातोय वरती. आता प्रतीक जाधव जरा 2 शब्द बोलणार आहे गोविंदा पथकाबद्दल. म्हणजे गोविंदा आपण सण साजरा करतो त्याबद्दल प्रतीक जरा 2 शब्द बोलणार आहे. आपला म्हणजे हा सण खूप चांगला आहे. म्हणजे कसं, कारण की वर्षातनं सर्व सण एकदा येतात, पण हा सण असा आहे की सर्व मित्रांसाठी म्हणजे मित्रपरिवार वगैरे सर्व हा एक दिवस येऊन जो सण साजरा करतो तो म्हणजे खूप महत्त्वाचा सण आहे. कारण की सर्वांसाठी सर्व जॉबला जाऊन आणि येऊन तिथे प्रॅक्टिसला येतात. एवढं रोज म्हणजे 1-2 महिने तरी करतात, पण ते त्याच्यामध्ये पण खूप मेहनत आहे. बरोबर प्रॅक्टिस करतात. आम्ही पोचलोय तुम्हाला दाखवतो बघा. गोविंदा पथकाचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले असे प्रशिक्षक सन्माननीय संदीप ढवळे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं तसेच त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पेनकरपाडा ग्रामस्थ आणि राजमुद्रा गोविंदा पथक पेनकरपाडा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती असेल टाळ्यांच्या गजरात आपण ढवळे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. सर सांगायचं झालं तर दहीहंडी म्हणजे या पेनकरपाडा गावचं हृदय. दहीहंडी आणि हा क्रिकेट हे 2 खेळ या गावात खूप उत्साहात खेळले जातात. आणि राजमुद्रा गोविंदा पथक म्हणजे जवळजवळ बोरोली पासून ते विरार पर्यंत 4 एक्के लावण्याचा विक्रम या गोविंदा पथकाच्या नावावर आहे. आपलं सहकार्य आपला आशीर्वाद जर लाभला तर नक्कीच मुंबई आणि उपनगरात सुद्धा राजमुद्रा गोविंदा पथक या वर्षी आपला प्रयत्न या ठिकाणी सादर करेल. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा खरोखर पेनकरपाडा ग्रामस्थ आणि राजमुद्रा गोविंदा पथक यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल तर आपल्याला आपण श्रीफळ वाढून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची जे सराव शिबिराचा या ठिकाणी शुभारंभ होतोय त्याची सुरुवात करायची आहे. तसेच इथे आजूबाजूला गल्ली बोळात कुठे आपली पोरं उभी आहेत. पटापट आपला मैदानात यायचंय. आपला सराव शुभारंभ यावर्षी जे आपण स्वप्न पाहिलंय त्या पूर्तीचं पहिलं पाऊल आज आपण टाकत आहोत. तर सर्वांनी इथे हजर राहायचंय. तसेच आज आपल्या इथे संदीप सर येऊन आज आपल्या शुभारंभाचा नारळ किंवा श्रीफळ वाढवणं तो खरंच आपल्यासाठी मानाचा क्षण आहे. तो अनुभवाला सगळ्यांनी यायचंय. तसेच
आपला जो 4 एक्के उचलणारा पैलवान आहे ना, तो या सुमनताईंचाच मुलगा आहे. खरोखर खूप चांगलं कार्य आपण सर्वजण या ठिकाणी करताय. सन्मान केला जातोय सन्माननीय संदीप ढवळे सर. संपूर्ण राजमुद्रा गोविंदा पथकातर्फे एक अविस्मरणीय असा हा क्षण त्यांचं सुद्धा राजमुद्रा गोविंदा पथक यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. राजमुद्रा गोविंदा पथक प्रशिक्षक आणि सदस्य यांच्याकडून जय जय गोविंदा पथकाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल आपले सदस्य आभार. दहीहंडी उत्सव आदित्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच खेळाडू तयार होत आहेत, घडत आहेत. आपण दहीहंडी उत्सव करता जो सराव करतात त्या सराव करता गेले 3 महिने आपल्याला हा सराव करायचा आहे आणि या सरावाच्या माध्यमातून आपलं हे मंडळ घडवत उभं करायचं आहे. लास्ट केलं तुम्ही 3 वेळा 8 थर लावण्याचा जो मान पटकावला त्याबद्दल पुनश्च तुमचं एकदा अभिनंदन. आपली आपल्या गोविंदा पथकाची उत्तरोत्तर प्रगती हो आणि आपल्या मंडळातून सर्वोत्तम चांगले खेळाडू घडो. तत्पूर्वी एक सांगेन की आपला हा सराव दहीहंडी उत्सव तोंडात आल्याच्या नंतर आपण प्रॅक्टिस नाही करायची. आपण खेळापेक्षा जास्त खेळाडूला जास्त महत्त्व पाहिजे, त्याला सांभाळून घेता आलं पाहिजे, त्याला फिटनेसमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून 3 महिने कमीत कमी फिटनेस आणि दहीहंडीचा सराव केला पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु तुमचे प्रशिक्षक तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतच आहेत. कुठेही दहीहंडीच्या रचनेबाबत किंवा दहीहंडीवर काही अडथळा येत असेल तर भोसले सर मला संपर्क करतीलच. आपण एकमेकाला मार्गदर्शन करू आणि हा आपला गोविंदा जो व्यंकटपणाचा राजा म्हटला जातो राजमुद्रा गोविंदा पथक या वर्षीसाठी आमच्या जय गोविंदा पथकांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खास करून मला म्हणता येईल की मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये जातो की एवढं सॉफ्ट हार्टेड किंवा त्यांच्याकडे बघून असं म्हणजे वी आर नॉट जजिंग यू, आम्ही तुम्हाला जज नाही करत आहोत, पण 10 थर लावणारा जो ताफा आहे तुमच्या ज्या नजरेतली झलक सर आम्हाला इथून दिसून येते की जो एक एक मुलगा आमचा छोट्या मुलाला आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की बाबा आपल्याला ह्या काकांच्या पाया पडायचं किंवा काय, पण जो तुमच्या नजरेमधला जो जरब दिसली ना तीच खरी तुमच्या जय जवान पथकाचा आणि तुमचा खरा विजय आहे असं मला तरी वाटतं. आणि राजमुद्रा पथक म्हणून आपल्यासाठी खरंच बोलतात ना नशीबवान असणं गरजेचं असतं की एवढी मोठी व्यक्ती येऊन आपल्याला आपल्या सराव शुभारंभाला आपल्याला शुभेच्छा देते. आणि आत्ताचं जे येणारं वर्ष आहे, लास्ट इयर आपण गेल्या वर्षी 8 थर 3 वेळा लावले आणि लावले म्हणण्यापेक्षा सर आम्ही लावून उतरवले. आणि कदाचित सुरुवातीला जे लावले होते तो मी स्वतः बेसमध्ये होतो, मला आठवतंय भयंकर पाऊस, माझ्या तर डोक्यावरती लिटरली धबधबा लागलेला असं पाऊस होतं आणि त्यात आम्ही उतरवले. ते आम्हाला तुम्हाला सांगावं असं वाटतंय आणि छाती ठोकपणे संपूर्ण पेंकरपणाला सांगावं असं वाटतंय. राजमुद्रा पथक किंवा जे आपली पोरं आहेत तुमचं खूप खूप धन्यवाद. हे आज ऊर भरून येते ती गेल्या वर्षीच्या मेहनतीमुळे आणि आजच्या दिवशी आपल्याला मेहनत चालू करायची आहे. तर जेव्हा आपण गोविंदा संपेल, गोविंदाचा दिवस किंवा पुढच्या वर्षी शुभारंभ होईल त्या दिवसासाठी सर जसे म्हणाले की आपल्याला 3 महिने कमीत कमी सराव करणं गरजेचं आहे. तर तो 3 महिने सराव आपल्याला नक्की करायचाच आहे, कारण जी फिटनेस महत्वाची असते जसे सर म्हणाले की फक्त तो गोविंदा ओरिएंटेड नसावा की गोविंदा पथकात जायचं किंवा त्या दिवसासाठी नसावा, तर तो वर्षभरासाठी केलेली मेहनत असणार आहे. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच आता कार्यक्रमाची पुढील धोरण सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम.
4 केला होता बघा तुम्ही. चार 1 आणि 7 हरला होता. मी तुमची प्रॅक्टिस बघितली, तुमची एकी पण बघितली. खूप काही तुमच्याकडनं अपेक्षा ठेवून मी बोलू शकतो की तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं जास्तीला मी तुम्ही आज चालू वर्षी पण तुम्ही 8 फळाच्या स्पर्धेवर आहात, पण तुम्हाला खूप मोठमोठे अजून पल्ले गाठायचे आहेत. मी असं काही हे नाही बोलत आहे, पण जे आहे ते सत्य सांगतो. तुमच्या प्रत्येक खेळाडूमध्ये जज केलं तर 4 टक्के उचलते तोच फिट असा आहे दिसतो मला. कारण बाकी सगळे अनफिट आहेत, शिडीतले खेळाडू करतले खेळाडू. तुम्हाला रोज बैठका, रोज नमस्कार व्यायाम करावंच नाही. जर आपली ताकद पायामध्ये आणि मांडीमध्ये आणि कमरेमध्ये ताकद निर्माण झाली तर तुम्ही सगळे सर्वोत्तम खेळाडू आहात आणि एकदम कूल म्हणजे शांत खेळाडू. असं मला कोण दिसत नाही शकत वेगळे, खरं चांगले खेळाडू आहेत तुम्ही. आणि तुम्हाला 8 फळाचे अजून मी पल्ले काय घालायचे म्हणतोय, कारण भविष्यात प्रोसारखा एक चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आला. प्रोसाठी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळता येईल. 8चे 9 पण तुमचे होतील, काय प्रश्नच नाहीये.
जो 4 वर्षी घेऊन 32 मुलं खेळत आहेत त्यांना खूप सांभाळायचं अजून त्यांच्याकडे बरोबर आहे. पहिला दिवस असं सर्वोत्तम आहे, खूप छान खेळलो. माझ्यापासून कळायला मी काय मोठा नाही, पण जे मी बघतो ते सांगतो. तुम्ही खरंच खूप छान करा. व्यायाम केला ना आपल्याला बघून 20 जण व्यायाम झाले. त्या खेळी मेळच्या वातावरण आमचं सांगतो आम्ही 2.5 तास फक्त व्यायाम करतो, 2.5 तास फक्त प्रॅक्टिस. कोणाला वाटते कंट्रोल मुलं लपून छपून फक्त पळून जातात. मग तुम्ही जर करायचं असेल ना आपला हा दहीहंडी खेळ सांगसी खेळ उगाच नाही बोलवतो, कारण एक जरी या सांगी खेळामध्ये एक जरी कोण निसटला ना आपल्याला पूर्ण कोलॅप्स होतो गोविंदा. त्यामुळे प्रत्येक जण हा मेंटली पण आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने फिट पाहिजे. आणि हे तेव्हा होणार जेव्हा आपण सगळे एकत्र असतात. आपण सगळे टीम वर्कने 8 आणि 7च्या तरासाठी किंवा 9 तरासाठी प्रयत्न करणार. मग एका सरांचं मन असून फायदा नाही, किंवा एकटं 4 उचलून त्याचं मन हे नाही. आपलं सगळ्यांचं मन एकत्र झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांची एकी वाढली पाहिजे, ताकद वाढली पाहिजे, तेव्हा आपण पुढे शिस्तीकडे वाढणार. आणि 4थ्या वर्षी 8 म्हणजे अरे आम्ही 2001, 2002, 2003, 2004 5च्या वर्षी आम्ही 8 लागलो. पण हा स्पीड कंटिन्यू ठेवायचा असेल तर प्रत्येक मुलाला जपलं पाहिजे, प्रत्येक मुलाची काळजी घेतली पाहिजे. ग्राउंडवर वेळेवर सरांनी सांगितल्याप्रमाणे ते वेळ हजर झाले पाहिजे. वाराच्या दिवशी थोडं कमी बसले पाहिजे, बाकी एन्जॉयमेंट होतच राहणार. आणि ही 3 महिने तुम्ही जो व्यायाम कराल ना तो भविष्यात तुम्हाला वर्षभर चांगला फिटनेस म्हणून ठेवतो. अरे फिटनेसवर जास्त भर द्या, फिटनेस फिटनेस फिटनेस. आणि रोज 4-5 रोज प्रॅक्टिस करा. बॅलन्सिंगची तरी जास्त करायला लागेल तुम्हाला. वरची बॅलन्सिंगची 2 खेळ होते ना, यश आणि याला खूप मेहनत करायची, तुला पायात ताकद आणायची, बॅलन्सिंग खूप करायला लागेल. प्रशिक्षक किंवा म्होरक्या चांगला असणं गरजेचं असतं. सरांच्या बोलण्यातून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की खरा मास्टर माइंड चांगला असणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासोबत आपल्यासारखे तुमच्या माझ्यासारखे सपोर्टर असणं गरजेचं असतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आज सराव सुरू होतोय. गोविंदा अवघ्या 3 महिन्यावर आलाय. मी अवघ्या म्हणतोय. आणि जसं आता सरांनी एक गोष्ट नोंदवली की सगळ्यांनाच तुम्हाला मला सगळ्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे फिटनेस. फिटनेसवरती सगळ्यांनी भर द्यायचंय. म्हणजे आपापल्या व्यायामशाळेत वगैरे जात असतात ते व्हेरी गुड, पण इथे मैदानात येऊन सुद्धा तेवढीच मेहनत करणं जास्त गरजेचं आहे. तर ते लक्षात ठेवा. धन्यवाद. सरांसाठी किंवा खेळाच्या बाबतीत सांगेन की रोज व्यायाम करा, फिटनेस राहा, तंदुरुस्त राहा. आणि हा जो आपला श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे त्या उत्सवाला खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करा. तत्पूर्वी मी एवढं सांगेन की आता उत्सवाच्या माध्यमाच्या आधीच आपण आता खेळायला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. साहसी खेळाच्या माध्यमातून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने फिटनेस कराल, व्यायाम कराल, तंदुरुस्त राहाल तर आपला विभागाचा गोविंदा हा एक मजबूत आणि चांगला गोविंदा म्हणून नावारूपास आणू शकतो. आणि दादा एक माझा लास्ट क्वेश्चन, दरवर्षी आम्ही म्हणजे जय जवान गोविंदा पथक नवीन काहीतरी करताय, तर ह्या वर्षी आम्हाला काय बघायला भेटेल? दरवर्षी आम्ही वाट बघतो की नवीन काहीतरी करते, म्हणजे 9 थर 10 थर ट्राय करते, पण ह्या वर्षी 10 थर तुम्ही लावलेत, तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलंय, पण ह्या वर्षी नवीन काय आम्हाला बघायला भेटेल? नाही, नवीन असं काही नाही. जय जवान आहे त्याच ठिकाणी आहे. 10 थरात लास्ट इयरला आम्ही छोट्याशा काही गोष्टींमुळे आम्ही पडत होतो, पण चालू वर्षी आम्ही 10 थर नक्की उतरण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू दादा. टाळून जाऊ द्या. तसेच स्वरूप दादा म्हात्रे यांना सूरज सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करेल. आणि आज आपल्या इथल्या सर्व इच्छुक जो आपण आतापर्यंत सराव केला, आपला कार्यक्रम झाला, तो ज्या आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता तो म्हणजे आपला मयूर ब्लॉग, त्याला सुद्धा आदित्य सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करेल. मयूर तर आपला खालच्या पाण्याचा चॉकलेट बॉय तेव्हा मयूर याला सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या द्या तुम्हाला यायचं असेल तर ब्लॉग मध्ये. आता होतो
तर आज मी आलोय राजमुद्रा गोविंदा पथकच्या इथे. तर आपण त्यांच्या कोचची थोडे क्वेश्चन त्यांना विचारणार आहेत. आपण जरा विचारूया. काय जेव्हा तुमचं पथक सुरुवात कधी झालं, म्हणजे पथकची सुरुवात तुमची कधीपासून जेव्हा झाली? आमच्या पथकची सुरुवात 2022 मध्ये झाली आणि हा आमचा पथकाचा 4थं वर्ष आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्या वर्ष सुरुवात केली तेव्हा पहिल्याच वर्षी आम्ही 7 थर लावलेले. आणि आमच्या इथे मीरा भाईंदरमध्ये एक फास्टची कॉम्पिटिशन होते. जय मल्हार गोविंदा पथक एक फास्टची कॉम्पिटिशन ठेवतो. त्या पहिल्याच वर्षी आम्ही तिथे ग्राउंडवर 7 लावून दुसऱ्या दिवशी तिथे 7ची फास्टमध्ये कॉम्पिटिशन असते. तुम्ही तिथे फर्स्ट प्राइज फर्स्ट मारला? प्राइज मारला त्या वर्षी आम्ही, फर्स्ट प्राइज मारला. आणि त्याच्या सेकंड वर्षी लगातार दुसऱ्याही वर्षी मी तिथे फर्स्ट प्राइज मारलेला. तर जेव्हा लगातार तुम्ही 8 थर लावलात, जेव्हा तुमचे जे स्वप्न ते पूर्ण झालं, दादा जसे आता बोलले मगाशी की तुम्ही 8 थर जेव्हा लावलात, मीरा भाईंदर मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम म्हणजे 8 थर लावलेत का, की तुमच्या अगोदरही कोणतं पथक आहे की त्यांनी 8 थर लावलेत, 4 एक्केनी नाही पण 3 एक्केनी? आमच्या अगोदर पण 2 पथक आहेत मीरा भाईंदरमध्ये ज्यांनी 8 थर अगोदर ट्रिपल एक्क्यांनी. फक्त मीरा भाईंदरमध्ये आमचा एकुलता एक असा मंडळ आहे की ज्यांनी 4 एक्क्यांनी 8 थर लावून ते 3 वेळा उतरवलेत. ते पण ग्राउंड आणि हंडीच्या दिवशी 2दा हंडीच्या वेळी. तुमच्या पथकाने 4 एक्केनी 8 थर लावून उतरवलं. हो. हे तुमचं म्हणजे तुमच्या ह्याच्यात ते नाव आहे. हम्म. आता आपल्यासोबत एक पोरगा जोडणार आहे, प्रतीक जाधव. महाराष्ट्र मधला कबड्डी प्लेअर आहे तो. प्रतीक, तू काय विचारशील? तुला म्हणजे काय वाटतं, काय विचारावं? म्हणजे सर्वात आधी तुमचं जे पथक आहे राजमुद्रा गोविंदा पथक हे मीरा भाईंदर मधले नावाजलेलं आहे, बरोबर? तर मी हे विचारू इच्छितो की म्हणजे तुमचा जो पथक आहे त्याच्यातला एक म्हणजे आठवणीतला दिवस जो म्हणजे तुमच्या आठवण असेल, जो पहिल्यांदा आता हा 4था वर्ष आहे, 3 वर्षातला एखादा दिवस असेल जो तुला एकदम आठवतो की तो दिवस खूप आश्चर्य होता माझ्यासाठी. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमचं पहिलं वर्ष जेव्हा होतं मंडळाचं 2022 साली, त्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा आमचे 7 थर लागले, तो एक क्षण आम्ही कधीच विसरू नाही शकत. कारण म्हणजे तेव्हा आमच्या मनातही नव्हतं की आमचे 7 थर लागतील. त्या वर्षी आमचे 2022 मध्ये 7 थर लागले पहिल्यांदा. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर अजून एक क्षण आहे की 2025 मध्ये तेव्हा आम्ही खूप मेहनत केलेली 8 थरासाठी आणि ते आम्ही ग्राउंडवरच लावून उतरवले. तर तो एक क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण ते 2 टार्गेट आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. पहिले 7 आणि त्यानंतर पुन्हा एकदा 8 आम्ही आमच्याच स्वतःच्या ग्राउंडवर 8 लावून उतरवले. त्यासाठी तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. अजून की जेव्हा म्हणजे 8 थर लावायचे होते त्यावेळेस मग असं ठरवलेलं का, म्हणजे की मुलांनी वगैरे की 8 थर लावायचे, की तुमच्याच मनात ध्येय होतं की आपण करून दाखवूया पोरांना, म्हणजे असं आपल्याच गोविंदा पथकात? 2024 साली झालेला आम्ही 8 थराची ट्राय मारलेली भाईंदरमध्ये. तिथे आम्ही म्हणजे आमची तेवढी 8 थराची प्रॅक्टिस झाली नव्हती आणि पोरांची इच्छा होती की आपण 8 थर लावायचे हंडीच्या दिवशी. आम्ही प्रॅक्टिसमध्ये थोडे कमी पडलो, तर तेव्हा आम्ही आमचा ट्रिपल एक्का उठता थर पडले आमचे. तेव्हा ट्रिपल एक्क्यांनी आमचे 8 थर होते. तर ती जिद्द म्हणजे मनात सगळ्यांच्या होती की आपल्याला 8 थर लावायचे, राहून गेले. तो एक वर्ष मनात ती खुदखुद होती प्रत्येक मुलाच्या मनात. ती दुसऱ्या वर्षी मुलांनी पहिल्या दिवसापासून आम्ही पूर्ण 3 महिने त्या 8 थरासाठी प्रॅक्टिस केली. आम्ही कुठलेच कॉम्पिटिशन खेळलो ना, काहीच नाही केलं. फक्त 8 थर लावायचं आमचा हे होतं ध्येय, फक्त 8 थर लावायचे. आम्ही कुठलेच कॉम्पिटिशन, फास्टवाले कॉम्पिटिशन खेळलो ना, आम्हाला फक्त 8 थर लावायचे होते. तर तो ध्येय आम्ही पूर्ण केला आणि त्यासाठी मला आमच्या सगळ्या पोरांवर खूप गर्व आहे. आणि अजून म्हणजे 8 थर हे तुम्ही 4 एक्क्याने लावले, पण हे तर तुमचं ध्येयातच नव्हतं 4 थरांनी म्हणजे 4 एक्क्याने तुम्ही लावतील. तर कारण की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ट्राय केलं तर ते 3 एक्क्यानेच, तर जेव्हा 4 एक्क्याने जे तुमचं सक्सेसफुल झालं 8 थर, त्याबद्दल काय बोलशील तू? त्यासाठी आमच्याकडे अचानक अशी 2 पोरं आली की त्याच्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स भेटला. एक तर तो 4 एक्के उचलणारा श्रेयस देसाई आणि दुसरा एक टॉपर आमचा, तो दर्श करून मुलगा आमचा टॉपर. ते अचानक आमच्या मंडळात जॉईन झाले आणि आमच्यात एक इच्छा, आम्ही प्रॅक्टिस करत होतो 4 एक्केची, पण ती प्रत्येक मुलाला जमत नव्हती. पण जशी ती 2 मुलं आमच्यामध्ये जॉईन झाली, आमचं 4 एक्के डेली आम्ही प्रॅक्टिसमध्ये 5-6 वेळा लावून उतरवायचं 4 एक्के. हळूहळू आम्ही गेल्या वर्षी 7 थर आम्ही 4 एक्क्यांनी 22 ते 25 वेळा 7 थर लावून ग्राउंडवर ती 4 एक्क्यांनी उतरवली. तोच कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता की आम्ही 4 एक्क्यांनीच 8 थर लावू शकतो. आणि त्याच कॉन्फिडन्सच्या जोरावर आम्ही 8 थरी 3 वेळा 4 एक्क्यांनी लावून उतरवले. आणि तुमचे जे सर्व बाळ गोपाळ आहेत त्याबद्दल तू काय बोलशील त्यांच्याबद्दल, म्हणजे जे आता आहेत आपल्यासोबत? त्यांनी जो 2023 पासून मला जे सहकार्य केले, आपलं 7चं स्वप्न होतं 7 पूर्ण केले, 8चं स्वप्न होतं 8 पूर्ण केले. आणि आता नक्कीच सगळ्यांचं स्वप्न आहे की म्हणजे प्रत्येक एक लहान पोरापासून आमच्यामध्ये
50 ते 60 वर्षाची पण म्हणजे गोविंदा आहेत जी आमच्यात खेळतात. तर त्या प्रत्येक मुलाचं असं ध्येय आहे की त्यांना 9 थर आपले लागलेले पाहिजेत. कारण तो कॉन्फिडन्स आपण कसा वाढवला की 7 थर लावायचे होते, आपण 7 थर लावून दाखवले, 8 थर लावायचे होते, 8 थर लावून दाखवले. तेही असे रिस्कवाले नाही. आपण कुठल्या मुलाला इंजर करायचा आपला विचारत नाही, पण प्रॉपर प्रॅक्टिसनी आपल्याला जर होतंय तरच आपण ती ट्राय मारणार. तर त्या हिशोबाने आपण 7 लावले, 8 लावले आणि नक्कीच यावर्षी 9चा आमचा ट्राय असेल आणि ती सक्सेस करून दाखवू असं पोरांच्या जिद्दीकडे बघून मला नक्कीच वाटते. आणि एक लास्टचा मेसेज, जर तू प्रत्येक गोविंदाला एक मेसेज पोचवायचा असेल तुला, प्रत्येक गोविंदाला, तर तू काय पोचवशील? गोविंदा असा खेळ आहे की मोस्टली मंडळ कसे लास्टला 10-15 दिवसाला प्रॅक्टिस येतात. मोस्टली गोविंदा म्हणजे प्रत्येक गोविंदामध्ये ते असतं की मी लास्टच्या 10 दिवस गेलो तर मंडळ काय चालून जाईल, मला काय बेसलाच उभं राहायचंय किंवा मला शिडीलाच उभं राहायचंय. तर त्यामुळे काय होतं, काय तुम्ही जर समजा बाकीची जी मुलं आहेत, तर तुम्ही नाही आहेत 70-80 मुलं आहेत आणि तुम्ही समजा 30-40 जण नाही आहेत, पण त्याच्यात गडबड काय होते की जी 50-60 मुलं जी प्रॅक्टिस करतायत 3 महिने आणि तुम्ही न आणि तुमचे म्हणजे प्रत्येक मुलाचं नाही येतं, त्यांचं पण स्वप्न असतं पण त्यांना प्रॅक्टिसला नसतं यायचं की आपल्याला 9 तर लागायचे ते आपण लास्टच्या दिवशी जाऊन बाकीची पोरं करतायत ना प्रॅक्टिस, तर आपल्याला जायची, आपण काय जाऊन बेसलाच उभं राहायचं, तर आपली काय गरज नाही त्याच्यात. पण मला त्यांना सांगणं एवढं इच्छितो आहे की जी बाकीची मुलं प्रॅक्टिस आहे, तुम्ही डेली बेसला आले तर काय माहितीये, जी खालची पोरं असतात ना ती वरती चढणार तुमच्यात, त्याच्यामुळे तुम्हालाही वेटचा हॅबिट होणार, प्रॅक्टिस प्रॉपर होणार आणि हंडीच्या दिवशी आपल्याला 0 इंजरीचा चान्सेस असतात, जेणेकरून आपले थर आपल्याला ग्राउंडवरच माहिती असतात आपल्याला किती लागणार आहेत, काय होणार आहे, त्याच्यामुळे इंजरीचे चान्सेसच नसतात. हंडी सगळीकडून आपल्याला ऐकायला मिळतं की हंडी एक खूप रिस्की गेम आहे, म्हणजे लागायचे चान्सेस खूप असतात, घरातले पाठवत नाही. हंडी जास्तीत जास्त आपण 6 तर लावू शकतो, 9 तर नाही लावू शकतो, पण जर डेली प्रॅक्टिस केली तर तेही खूप इझी आहे. ते जय जवान मंडळाने गेल्या वर्षी कोकण नगरने 10 तर लावून ते लावले पहिल्यांदा करून दाखवलं. कोकण नगर आहे, सेकंड जय जवान आहे, पण कोकण नगरने एकदा लावले आणि जय जवानने 3 वेळा लावले. तर तीच एक प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे या गेमसाठी. जर आपण बाकीच्या गेम मध्ये जसं प्रॅक्टिस करून उतरतो तसा हाही प्रॅक्टिसचाच गेम आहे आणि प्रॅक्टिस प्लस फिटनेस. दादा जसा कबड्डीचं फिटनेस मोस्टली हंडीमध्ये यूज होतो, पूर्ण कबड्डीचाच प्रॅक्टिस असते, म्हणजे फिटनेस असतो. सर ज्या प्रकारे बोलले जय जवानचे सर की आम्ही 2 तास प्रॅक्टिस असले तर त्याचे म्हणजे 1-1.5 तास तर आम्ही फक्त फिटनेस करतो आणि अर्धा तास आमची प्रॅक्टिसवर आम्ही लक्ष देतो. तर या गेम मध्ये फिटनेस खूप महत्वाचा आहे, जेणेकरून इंजरी खूप कमी होतील आणि आपली बॉडी पण स्ट्रॉंग राहील, फिटनेस चांगला राहील आपला. थँक्यू दादा. आणि महाराष्ट्राचे कबड्डी प्लेयर प्रतीक जाधव यांचा सत्कार आदित्य भोसले करतील. त्यांनी यायचं इकडे. मित्रांनो, आता आपण आले विरारला रिटर्न. तर प्रतीक जाधव जरा 2 शब्द काय ते बोलणार होते तिथे राहिलेले, पण ते आता बोलतील. तर ते काय बोलत असतो ते? धन्यवाद राजमुद्रा गोविंदा पथक यांचं, जे आम्हाला म्हणजे मयूर ब्लॉगला तिथे बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही बघितलंच असेल की संदीप ढवळे सरांनी जी सूचना दिली, पथकांसह आलेले तिकडे जय जवानचे गोविंदा पथकांचे जे प्रशिक्षक आहेत ते, आणि त्यांनी सूचना दिली आहे. त्याच्यात आवाज येईल की नाही माहिती नाही, बट ते तुम्ही बघा, येईल, स्लो आवाज येईल थोडा, पण येईल. तसंच ते तुम्ही ते बोलतात की जिमला जावा, म्हणजे एक्सरसाइज करा. गोविंदा पथका म्हणजे ते चढतात वरती थरात, त्यांनी प्रॅक्टिस करा त्याची 3 महिना अगोदरपासून, तेव्हा जाऊन तुम्ही आपण थर रचू शकतो. असंच बस. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढची व्हिडिओ पण येईल, लवकरच येईल. तुम्ही बघत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आता तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच. आणि प्रतीक जाधव इथे आहे आता कबड्डीमधून घरी दहीहंडीवर. चला भेटूया.